ओम नमः शिवाय। शिवरात्रीला अशी करावी शिवाची पूजा। हे नेम अजिबात विसरू नका। यावर्षी 2024 मध्ये महाशिवरात्री 8 मार्च रोजी शुक्रवारी आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करून भगवान शंकराची पूजा करण्याची परंपरा आहे। भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी आणि उपवास ठेवण्यासाठी अनेक महत्त्वाचे नियम आहेत, ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे। या नियमाचे पालन केल्यास महाशिवरात्रीचे फळ लवकर मिळते। भगवान शिवाची कृपा ही कायम राहते असे मानले जाते। काशीचे ज्योतिषक चक्रपाणी भट्ट यांच्याकडून महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासनेचे महत्त्वाचे नेम आपण जाणून घेऊया। नंबर 1 चा नियम म्हणजे एक दिवस आधी तामसिक अन्न, मद्यपान, धूम्रपान इत्यादीचे सेवन अजिबात करू नये। नंबर 2, महाशिवरात्रीच्या पूजेसाठी बेलपत्र, धतुरा फुले, अक्षदा, पांढरे चंदन, भस्म, गंगाजल, कापूर, गाईचे दूध, उसाचा रस, मध, मोळी, शमीची पाने, मंदारची फुले इत्यादी पूजा साहित्याची व्यवस्था करावी। माता पार्वतीसाठी सौंदर्य सामान ठेवा। नंबर 3, महाशिवरात्रीला भगवान शंकराला नैवेद्य अर्पण करण्यासाठी थंड पदार्थ, हलवा, लस्सी, मध इत्यादीची व्यवस्था करावी। नंबर 4, महाशिवरात्री व्रताच्या दिवशी अन्न खाऊ नका, फळे खा। या दिवशी तुम्ही सूर्योदयापासून शिवाची पूजा करू शकता। नंबर 5, महाशिवरात्री व्रताच्या संपूर्ण दिवसात झोपणे टाळा, उपवासात झोपणे मनाई आहे। नंबर 6, जेव्हा तुम्ही शिवलिंगाची प्रदक्षिणा कराल तेव्हा अर्धी प्रदक्षिणा करून परत या। शिवलिंगाची संपूर्ण प्रदक्षिणा निषिद्ध आहे। नंबर 7, महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये तुळस, हळद, शंख, नारळ, केवड्याचे फूल इत्यादीचा वापर करू नये। हे शिवपूजेत निषिद्ध मानले जातात। नंबर 8, महाशिवरात्री व्रत आणि उपासनेमध्ये ब्रह्मचारी नियमाचे पालन करा। नंबर 9, महाशिवरात्रीच्या उपवासात रात्री जागर करावा, यांनी व्रताचे अधिक पुण्य मिळेल। शिवपुराणात महाशिवरात्रीच्या रात्री जागराचे महत्त्व सांगितले आहे। नंबर 10, महाशिवरात्री व्रताचे पारण निशिता कालच्या शुभमुहूर्तानंतर करावे, कारण चतुर्दशी तिथीच्या समाप्तीपूर्वी पारण करण्याचा नियम आहे। हिंदू धर्मात भगवान शिवांचे असंख्य भक्त आहेत, जे सोमवारी उपवास करतात। महादेवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांची पूजा सोमवारी करण्याची प्रथा आहे। सोमवार हा भगवान शिवाला समर्पित आहे। तसं बघायला गेले तर एक कळस पाणी अर्पण करूनही भगवान शिव प्रसन्न होतात। सोमवारी महादेवाच्या पूजेदरम्यान भगवान शंकराला अनेक वस्तू अर्पण केल्या जातात, परंतु अशा अनेक गोष्टी आहेत ज्या चुकूनही सोमवारच्या उपवासात करू नयेत। त्यामुळे भोलेनाथ तुमच्यावर क्रोधित होऊ शकतात। सोमवारी उपवास करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? भोपाळचे ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा या विषयावर अधिक माहिती देत आहेत।
सोमवारचे व्रत असे करावे. धार्मिक श्रद्धेनुसार मंगळवारी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे. शिवलिंगाचा जल अभिषेक आपल्या घरी किंवा जवळच्या शिवमंदिरात करावा. या दरम्यान भगवान शिव आणि माता पार्वतीची मंत्रोच्चार करून यथायोग्य पूजा करा आणि व्रत कथा ऐका. सोमवारच्या उपवासात एकाच वेळी अन्न घेणे योग्य मानले जाते, पण काही वेळाने तुम्ही फळे खाऊ शकता. भोलेनाथाच्या पूजेत या चुका करू नका. सोमवारी भगवान शिवाची पूजा करताना दुधाचा अभिषेक करण्यासाठी तांब्याचे भांडे वापरू नका. तांब्याच्या भांड्यात दूध टाकल्याने दूध बाधित होते, ज्यामुळे त्या भांड्यातून दूध देवाला अर्पण करण्यास योग्य राहत नाही. भगवान शंकराची पूजा करताना पंचामृत आणि स्नान करून शिवलिंगावर जल अर्पण करावे. शेवटी शिवलिंगावर जल अर्पण केल्यावरच तुम्ही केलेला जलाभिषेक पूर्ण मानला जाईल. भगवान शंकराची पूजा करताना चुकूनही त्यांना रुळी किंवा कुंकवाचा टिळा लावू नका. भोलेनाथांना टिळा लावण्यासाठी चंदनाचा वापर करणे उत्तम मानले जाते. पूजेनंतर कधीही शिवलिंगाची पूर्ण प्रदक्षिणा करू नका. जिथे दूध वाहते तिथे थांबा आणि परत या. ज्या लोकांनी भगवान शंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सोमवारी उपवास केला आहे त्यांनी हे लक्षात ठेवावे. ओम नमः शिवाय.